आपण बघणार आहोत सामाजिक उपक्रमाची माहिती, ज्यामुळे गरम उन्हाळ्याच्या वेळी पक्ष्यांना पाणी उपलब्ध होईल। तिवसा तालुक्यातील प्राणी मित्रांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी रानातील पक्ष्यांना वाचवण्याकरिता धडपड सुरू केली आहे। सध्या पाणी टंचाई आणि उकाड्यामुळे विहिरी, तलाव आणि पाणवठे आटले आहेत। त्यामुळे पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळवणं कठीण होत आहे। तिवसा तालुक्यातील प्राणी मित्र शुभम विखे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हेल्पिंग हँड ग्रुपच्या माध्यमातून जंगल परिसरात आणि गावानजीक पाण्याची व्यवस्था सुरू केली आहे। मातीच्या जलपात्रांमध्ये नियमितपणे पाणी टाकून पक्ष्यांना पाणी पुरवण्याचा उपक्रम राबविला जात आहे। या उपक्रमात तिवसा तालुक्यातील गुरुदेवनगर, मोझरी, वन्हा, कुन्हा, कौंडण्यपूर इत्यादी गावांचा समावेश आहे। प्राणी मित्र शुभम विखे आणि त्यांच्या साथीदारांनी या ठिकाणी जलपात्र लावून पक्ष्यांना पाणी मिळवण्यासाठी सोय केली आहे। यामध्ये प्रज्वल लोखंडे, रोहन वांड्रे, तेजस साबळे, सागर अटाडकर आणि गौरव काळे यांसारख्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग आहे। हेल्पिंग हँड्स ग्रुप अमरावती तालुक्याच्या वतीने अनेक गावामध्ये पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याकरिता अशा जलपात्रांची व्यवस्था केलेली आहे। या ग्रुपच्या वतीने अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात। गेल्या 2 वर्षापासून हा ग्रुप कार्यरत आहे। अनेक सामाजिक संस्था जसे की वृद्धाश्रम, अनाथाश्रम या ठिकाणी या ग्रुपच्या वतीने अनेकदा मदत करण्यात आलेली आहे। तसेच तुम्हाला जर या ग्रुपच्या वतीने कुठली मदतीची आवश्यकता असेल तर कृपया खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधून आमची मदत घेऊ शकता। प्राणी मित्रांचा हा उपक्रम नक्कीच प्रेरणादायक आहे। ज्या प्रकारे तिवसा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आणि प्राणी मित्रांनी पक्ष्यांना पाणी उपलब्ध करण्याकरिता प्रयत्न केले आहेत आणि ते खूपच महत्त्वाचे आहे।